नमस्कार सर्वांना आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या ब्लॉगमध्ये, कुकूस ब्लॉगमध्ये। तर मग आज व्हिडिओ बनवायचा असा काही हेतू नव्हता, तर मग एक आपलं वस्तू आली आहे, एक चांगला कंटेंट आणि थोडा ऑडिओचा मला प्रॉब्लेम येत होता। तर असं वाटत होतं की काहीतरी माईक वगैरे काहीतरी मागवू म्हणून। तर मग एक माईक मागवला आहे मी, चांगला स्वस्तामधलाच मागवला आहे, थोडं बेसिकवालाच। तर मग तो आता ट्राय करून बघतो कसा आहे, कारण की व्हिडिओ तर क्वालिटी चांगली आहे पण ऑडिओ क्वालिटी एवढी चांगली येत नाही आयफोनमध्ये। तर मग मी एक वेगळा ट्राय करायचा प्रयत्न केला। सो कसा वाटतो बघूया, पहिल्या आधी त्याची अनबॉक्सिंग करूया। ठीक आहे, असाच बॉक्स आला आहे ॲमेझॉनचा। असा काहीतरी आहे आपला माईक, डिजिटेक्सच मागवलं। तर मग बेसिक आहे, ह्याची ॲक्च्युअल प्राइस होती 1900 रुपये, पण आपल्याला ॲमेझॉनमध्ये ऑफरला 700 रुपयाला मिळालं। तर मग खूप चांगली ऑफरही मिळाली मला म्हणून घेतली। तर ट्राय करून बघू आता आपण। आधी पूर्ण अनबॉक्सिंग करतो याची। कैसा खुलते असा काहीतरी आहे बॉक्स पडला। तर मग हा ॲडॅप्टर आहे, हा ॲडॅप्टर कनेक्ट होतो ह्याला आणि हा फोनला कनेक्ट होतो आणि या इकडनं आपला व्हॉइस रेकॉर्ड होतो। तर मग आता बघू चार्ज आहे का आतमध्ये, पहिला पेअर करतो आणि नंतर मग डायरेक्ट ह्याचा इनपुट तुम्हाला दाखवतो। तर मग आपला आता माईक कनेक्ट झालेला आहे, इझी आहे, फक्त अडॅप्ट करायचं आहे ते स्लॉटला आणि इकडे बटन दाबून चालू होतो आणि आपोआप आपला व्हॉइस रेकॉर्ड करायला चालू होतो। तर मग इझी प्रोसेस आहे एकदम। आणि क्वालिटी कशी वाटते कमेंट करून सांगा। 3 days later आता आपण आहोत ठाण्याला आणि सकाळपासून खूप झालेली आहे धावपळ आमची, 3 वाजल्यापासून रात्री, कारण की प्रणेशाच्या अचानक पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे आणि खुशखबरी लवकरात लवकर भेटणार आहे। तर मग स्माइल बघू शकता तुम्ही माझी तोंडावरची, पण आतमधनं असं धगधुक होतं, पण ठीक आहे, काय नाही करू शकत आपण। हा, तर मग काय बोलत होतो, आपली गुड न्यूज आज संध्याकाळपर्यंत यायची आहे, चान्सेस, शक्यता आहे, सर्व एकदम नॉर्मल आहे, खूप चांगलं झालं देवाच्या कृपेने। आतापर्यंत पण खूप चांगलंच झालेलं, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते प्रणेशाचे आणि आता यापुढे नॉर्मल असतील अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि खूप चांगलं होऊन दे, असं बाकी काय नाही करत आहे। आता जस्ट घरी 3 वाजता गेलेलो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं प्रणेशाला आणि त्याच्यानंतर एकच मिनिट हा, तर 3:30 वाजता प्रणेशाला आम्ही ॲडमिट केलं। मम्मी, प्रणेशा, मी आणि चिराग होतो। तर मग आत्ता चिराग नाश्ता वगैरे करून गेला घरी फ्रेश व्हायला आणि आता मी पण गेलेलो, फ्रेश होऊन झालं आणि आता परत येतोय आपण हॉस्पिटलमध्ये। तर मग आता जातो, थोडं काहीतरी त्यांना खायला घेतो, मम्मीला आणि चिरागला आणि पप्पांना, देन तुम्हाला अपडेट देतो काय होतं। होप फॉर द बेस्ट, धाकधूक होतं, ठीक आहे, काय नाही। a few minutes later 3 वाजले, अजून पण काही नाही झालेलं आहे, इंतजार और इंतजार। सो आता 4:30 वाजले, तरी पण अजून काही पत्ता नाही। एक्साइटमेंट खुशी संभाली नहीं जा रही है मेरे को। a few minutes later गणेश गेले आतमध्ये
सिझरिंगच होत आहे, सिझरच होत आहे. सो थोडासा नर्वस. इकडे आतमध्ये चालू आहे ऑपरेशन. सो मे बी 15 मिनटं अजून. पण बसायला देत नाही तिकडे, कोपऱ्यात जाऊन बसावं लागतं आहे मला इकडे. तर मित्रांनो आणि माझे मित्र, कशी आहे फिलिंग? मला तर खूप, मला ऑफिशियली डॅडी झालेलो आहे मी. आणि जे पाहिजे होतं ते झालेलं आहे. इट्स अ बेबी गर्ल. खुशी 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 जाऊन मी इमोशनल होऊन जाईल जास्त. आता डायरेक्ट बेबीला नाही, बेबीला तर आता नाही दाखवू शकत मी, थोडं वाट बघावी लागेल. पण मी पहिलं भेटून घेतो, नंतर तुम्हाला तुमचं दर्शन देतो. काकांना घे, काकांना घे. आपले ते जाऊ दे, आपले काका 9 महिन्यापासून बघतायत मला, इकडे येतं. A few minutes later.